ते नकोय त्याला ताण बसला पाहिजे त्या गोष्टी करायला सुरुवात करायची. पहिले घेतला आपण कराटे 5 दिवस जाते जास्त काय नाही 5 हिरवीगार कराटे करतो पण पहिल्याचे जेव्हा 5 दिवस जाऊ शकत नाही. 5 दिवस कशात करतो तिला तेड बोलतो नाही करतो हां जाते पहिला तो हिरवागारच करतो. तिथून पुढं मग तुमचं आपलं 10, 26, 12, 32, 16 आणि लईच वाढायला लागलं तुम्हाला तो 0-0-50 मारा लागतो आणि फुगवून करून याची पिस्टीम मारा प्लॅन्टीची होऊन जाते सगळं. आपण फक्त आहे ना आता थोडं खरंच आपण यंग पिढी ही टेक्निकली झाली पाहिजे. सर आता मग आपलं असं म्हणावं लागेल का मागची लोक 400 बॅगा काढत होते ना एकरी ती बरी होती. कारण आपण काय करतोय दुकानदाराकडे जातोय बाबा माझे थ्रिप झाले द्या रिजंट तो दुकानदारच देतो कारण त्याच्याकडे प्रॉफिट आहे कराटे नाही. आपण मारून जातो आणि पारावा गप्पा मारतो नका करू. टेक्निकली शेती करा नक्की 100% प्रॉफिट. याच्यात माहिती आता तुम्ही कशी आले माहिती घ्यायला ह्या माहिती जागोजागी घ्या. म्हणजे हेच असेल प्रदर्शन असेल असं नाही. जो चांगला शेतकरी करतो ना त्याच्याकडूनही माहिती मिळवा. खरंच टेक्निकली शेती जर केली तर आपल्याला आम्ही तेच करत होतो कंपनीला लागायच्यानंतर आम्ही शेती करतो. आम्ही मोठा टाकले सर लागवड केलं माहिती असेल मोठं काय लागवड केलं तर बेसल डोस टाकायचा का लागवड केलं लागवड करायच्या अगोदर बेसल लागवड म्हणजे सुपर बुपर टाकलं तुम्ही शेणखत वगैरे टाकलं तर माती भुसभुशीत करतो कानाकानामध्ये विघटन झालं मग लागवड केल्यानंतर बरोबर 8 आता तुम्हाला माहिती का तुम्ही कोणी कांदे लावले का आम्ही सांगायचं मला सांगा रोप लावल्यानंतर जी मुळी आहे पहिली ती काय होती प्रश्न कळला नाही सर तुमचं. आपण रोप उपटलं त्यांना मुळी कांदा लावला तुम्ही त्या मुळीचं काय होतं ती वाळून जाते म्हणून खरंच कांदा लावला. त्या ज्या साईडला ज्या कडाला मुळ्या फुटतात ना त्या 8 दिवसांनी त्यामुळे जीवण्यासाठी लवकर तर खत नाही द्यायचं बुरशीनाशक द्यायचं आणि पहिला बेसल डोस दिला तो मातीत कंप्लीट मिक्स झाला तो मुळी फोडून घेतो आपल्याला. आपण काय करतो आंबवण्याचे मुळ्यालाच खातो दुसरी फुटायची मुळी तिची कवळी शेंडे तेच जाळायला पाहतो ते नको. खत किती दिवसांनी कमीत कमी 21 ते 25 दिवसानंतरच खत गेलं नंतर मध्ये आणि 45 दिवसाच्या आतमध्ये कांद्याचे सगळे डोस गेले पाहिजे. 45 दिवसानंतर गेल्यानंतर ज्याचं आता भेडसावतंय ना कांदा सडतो याला कारण तुम्हीच आहे. 45 दिवसानंतर कांद्याचा डोस घ्या तुमचं रासायनिक खत हे 30-35 दिवसानंतर टाकल्यानंतर लागू पडायला सुरुवात होते. ते जर कांदा फुगत चाललं आणि ते लागू पडायला लागल्यानंतर काय फायदा 2 महिन्याने 2.5 महिन्याने आपण काय फायदा खर्च करून पण उपयोग होत नाही. त्याच्यापेक्षा आपण 45 दिवसातच पहिला बेसल गेला 21 दिवसांनी दुसरा गेला 45 दिवसाच्या आतमध्ये तिसरा गेला शांत राहा पाणी देत राहा. पाणी पण असं बॅगा पडल्या कारण ह्या कंद पीक आहे बॅगा पडल्यानंतर पाणी दिलं म्हणजे जमीन फुगली जाते. जमीन फुगली कंद आपला फुगत चालतो आणि मग रोग कमी येतो. तुमचा प्रोफेक्टचा प्रश्न तुमचा फ्लिपचा प्रश्न. जेवढं तुम्ही जास्त पाणी द्याल जेवढं जवळून पाणी द्याल तेवढा तुमचा थ्रिप जाणार नाही. म्हणून मी सांगितलं ना मग तुम्ही म्हणणार ही कंपनी बोगस ती कंपनी बोगस रिझल्ट नाही मिळाला आपला रिझल्ट आपण काढायचा. नाही तुम्ही मी जेव्हा शेतकऱ्यांना मार्गदर्शन प्रोफेक्स आणि कराटेनेच थ्रिप्स घालून मी फक्त लगेच ताण द्यायला सांगतो. फवारा केला ना का तुम्ही 10 दिवसांनी पाणी देताना 15 दिवसांनी या वेळेला द्या म्हणतो आपोआप थ्रिप्स जातो. दोन्ही मिक्स मारते सर नाही स्पेशल एकदाच कराटे मारलं दुसऱ्यांदा बदली करून घ्यायचं. कारण कसं आहे एखाद्या हॉटेलमध्ये मिसळ चांगली लागली आपली पण दुसऱ्या दिवशी आपण गेलो पण टेस्ट चांगली तिसऱ्या दिवशी गेलो पचली पडली रोज मिसळ खायला होतं. यालाही मिसळ खायला घालायची ती पण ती बदलली पाहिजे. कधी शेव घालायची कधी मिसळ घालायची कधी वडापाव घालायचा असं काय तर त्याच्या पचनी पण पाडून नाही द्यायची पिकाच्या किंवा त्या थ्रिपच्या पचनी पाडून नाही द्यायची. अजून हे 5 जवळपासून कांदा अजून फुगत नाही. आता हे व्हायचं आहे म्हणून ठेवलं. कारण बघा आता तुम्ही कोणी प्रश्न नाही विचारला पण मीच सांगतो माझं उत्तर. याच्यामध्ये बरंच फुटायला लागले. काढायचा विषय आला दादा.
याच्यातून चाललंय, वयातून चाललंय. काय झालं त्याचं लग्न करायचं पण ते आता वयातून चाललंय, विलाज नाही, पोरगी मिळत नाही. मासे व्हरायटी आणि ट्रीटमेंट तुम्हाला भेडसावणारे प्रश्न मला विचारा जे आपल्याला सण होत नाही. ट्रिप्स आहे बा ट्रिप्सचा मेन प्रश्न आहे.